झाडाचं काम करत असताना एक काकू सहज बाहेर आल्या आणि दिवसभरची रुटीन सांगता सांगता सहज म्हटल्या की अगं, माझी सूनबाई असं असं करत होती, जे त्यांच्या मनाविरुद्ध केलेलं काहीतरी त्या शेअर करत होत्या. मग मी त्यांना म्हटलं, काकू, हे बघा, झाडाला तुम्ही पाणी देताय, झाडाला पाणी देताय, वेगवेगळे खते देताय, कधी तुम्ही ॲसिड टाकता का सारखं सारखं? ते म्हटल्या, नाही, असं का बोलतीये तू? म्हटलं, जसं झाडाला वाढवण्यासाठी आपण पाणी घालतो, खत टाकतो, त्याच्यावर ॲसिड देत नाही, तसं तुमच्या ह्या झाडाला, ह्या वृक्षाला, ह्या कल्पवृक्षाला तुम्ही ॲसिड का टाकताय? ठीक आहे, तुमच्या सूनबाईनं तुमच्या मनासारखं नाही वागलं, तिने एकदा वागलं नसेल. तुम्ही सारखं सारखं रिपीट करताय, ते ॲफर्मेशन देताय. ती चिंता ॲफर्मेशनच्या रूपात ॲसिडचं काम करतीये, माहिती आहे तुम्हाला? हां, एखादी गोष्ट जर माझ्या मनाविरुद्ध माझा पार्टनर माझ्यासोबत वागत असेल, फार फार तर 1 मिनिट, फार फार तर 3 ते 4 तास ते आपल्या डोक्यात घोळू द्या. ठीक आहे, आपण कंट्रोल नाही करू शकत, पण दुर्लक्ष करू शकतो त्या गोष्टीकडे. दुर्लक्ष करा इतकं की ते विसरायला हवं. विसरायला याच्यासाठी की मला त्याच्याऐवजी चांगले थॉट माझ्या या कल्पवृक्षाला द्यायचे. मी त्या काकूंना हे समजून सांगितलं, जे माझी गोष्ट जे दिवसभरातून माझ्या मनाविरुद्ध होते ना, ती मी दुर्लक्ष करते. खूप खूप दुर्लक्ष करते, इतके की ती मी विसरली पाहिजे. का? कारण त्याच्या जागी माझ्या ह्या कल्पवृक्षाला मी पाणी घालताना चांगले अफर्मेशन्स घातले पाहिजे, चांगलं खत दिलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी जर सारखं-सारखं चुकीची एखादी गोष्ट कदाचित माझ्या पार्टनरकडून, माझ्या मुलांकडून घडली असेल चुकून, ती मी रिपीट करते. याचा अर्थ मी अफर्मेशन करते, मंत्रोच्चार करते आणि तेच परत-परत डबल होणार. 100% होणार. म्हणून तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली असेल चुकून, ती गोष्ट एकदाच घडते. पण तुम्ही रिपीट अँड रिपीट सगळ्यांना सांगताय. स्वतःच्या मनामध्ये रिपीट करताय. मग ती गोष्ट तुम्ही ॲसिडच्या रूपात तुमच्या ह्या कल्पवृक्षाला आणि त्याद्वारे पूर्ण युनिव्हर्सला देताय. समजून घ्या. जे होता होईल तितकं दुर्लक्ष करा, विसरा आणि त्याच्याऐवजी तुम्हाला जे पाहिजे ना, ते ॲफर्मेशन तुमच्या ह्या कल्पवृक्षाला द्या आणि ह्या युनिव्हर्सला पण. बघा.